सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं नवा इतिहास घडवला। भारतानं तिसऱ्यांदा आयसीसी टी20 विश्वचषक जिंकला। अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडवून सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं। अंतिम सामन्यात 15 धावा 4 बळी घेणारा जसप्रीत बुमराह सामनावीर, तर 5 सामन्यात 3 अर्धशतकांसह 321 धावा करणारा संजू सॅमसनच्या नावावर मालिकावीर किताब। टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण। ढोल ताशे वाजवत फटाक्यांची आतिषबाजी करत क्रिकेट प्रेमींचं सेलिब्रेशन, तर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून भारतीय संघाचं अभिनंदन। नागपुराच्या एसबीएल कंपनी स्फोटातील मृतांचा आकडा आता 22। 32 वर्षीय महिला कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू, आणखी काही कामगार गंभीर असल्याची माहिती। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा 20वा वर्धापन दिन साजरा होणार। राज ठाकरे मनसैनिकांसह शिवरायांना अभिवादन करणार। मनसेकडून आजपासून सदस्य नोंदणीचा शुभारंभ। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर चर्चा होण्याची शक्यता। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं आज संसदेत निवेदन। पश्चिम आशियातील परिस्थिती संदर्भात राज्यसभेत सकाळी 11 वाजता तर लोकसभेत दुपारी 12 वाजता निवेदन देणार। अयातुल्ला खामेनींचे पुत्र मोजतबा खामेनी यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड। समर्थकांचा जल्लोष, तर अमेरिकेच्या मान्यतेशिवाय कोणताही नेता टिकू शकणार नाही, ट्रम्प यांचा पुनरुच्चार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।